जय महाराष्ट्र. मी स्मित तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतोय आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजची जी उबेरची परिस्थिती आहे, खास करून त्यावरती एक आपण विचार केलं की एक व्हिडिओ बनवूया आणि तुम्हाला सगळ्यांना सांगूया की एक्झॅक्टली उबेरची परिस्थिती काय आहे. तर काल जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काल होता रविवार आणि रविवारी काल संध्याकाळपासून पावसाचा थोडासा जोर वाढलेला आणि जसा जसा पावसाचा जोर वाढत होता तसा उबेरमध्ये जो लाल लाल सर्ज आहे तो पसरत होता. आणि त्याचबरोबर मी असा विचार केलेला की माझं कॅल्क्युलेशन कसं असतं, माझं गणित कसं काम करतं बिझनेसमध्ये. मी असा विचार केला होता की रात्री 10 वाजता मी ऑनलाईन होतो आणि ऑनलाईन होऊन मी 700-800 रुपयेपर्यंतचा बिझनेस करतो उबेरमध्ये आणि ते करून मी रिटर्न घरी बॅक टू पॅव्हिलियन होणार. पण तसं काही झालं नाही. का नाही झालं, काय प्रॉब्लेम्स आले ते मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिलं, 10 वाजता ऑनलाईन का जायचं हा मी विचार केला, ते मी क्लिअर करतो. 10 वाजता जर मी ऑनलाईन गेलो असतो तर 160 रुपये आपले 500 ते कट होणार होते. त्याचबरोबर मला मंडेचं म्हणजे आजच्या दिवशीच्या रात्री 10 वाजेपर्यंत गेम खेळायला भेटलं असतं उबेरमध्ये. नॉर्मली मी 7 नाही तर 8 वाजता मी पॅकअप करतो, म्हणजे 160 रुपये जे कालचे आहेत ते आज पण आपले चालले असते. ठीक आहे, तर त्या हिशोबाने मी असा विचार केला होता की आपलं 2 दिवस आपल्याला काममध्ये मजा मारायला भेटेल, त्या हिशोबाने आपण काम करूया. आता 700 ते 800 रुपयाची अर्निंग करायचा मी विचार केला होता, पण त्यामध्ये अर्निंग माझा 1 रुपया पण झाला नाही. का नाही झाला ते सांगतो मी तुम्हाला. पाऊस पडत होता, रेट भेटत होता, पण रेट कुठे भेटत होता? मीरा रोड, कांदिवली, बोरिवली, मालाड या सगळ्या साईडच्या बुकिंगसाठी रेट भेटत होता, जिथे जायला 1.5 तास लागत होता रात्री 10 सव्वा 10 वाजता पण. त्याचबरोबर असे काही बुकिंग होते, नवी मुंबईचे खारघरचे 800 रुपये देत होते माझ्या एरियामधून, फक्त 35 किलोमीटरचे 800, आणि ती सेम बुकिंग परत मला आली 900 रुपयामध्ये. पण बुकिंग कशात वाजत होती? उबर गोमध्ये. मला काय प्रॉब्लेम नव्हता, उबर गोमध्ये पण मला बुकिंग घेऊन जायला काहीही प्रॉब्लेम नाही, कारण मला रेट कोणता भेटतोय, प्रीमियर सारखा मला रेट भेटतोय, मला काही प्रॉब्लेम नाही. SFTवर क्लिक करतोय, गोल गोल फिरते, अनदर ड्रायव्हर मॅच. म्हटलं ठीक आहे, चल काय हरकत नाही, जाऊ दे. मी असा विचार केलेला त्या साईडला जाऊन जरी रिटर्नमध्ये 300-400 आली पण बुकिंग आली तरी आपले 1300-1400 रुपये होत आहेत. गॅस वगैरे काढून आपल्या हातात 1000 रुपयेपर्यंत येत आहेत, काही प्रॉब्लेम नाही. पण विचार करा बाबा, तीच सेम बुकिंग आपल्याला परत वाचते 2-3 मिनिटानंतर. परत मी ॲक्सेप्ट करतोय, परत तेच लिहून येते अनदर ड्रायव्हर मॅच, परत सेम बुकिंग वाचते. अशी 4 वेळा ती सेम बुकिंग मला वाचली, आणि ही फक्त खारघरवाली बुकिंग होती. असे काही बुकिंग होते माझ्या एरियामध्ये, त्यांना फक्त 200 आणि 250 मीटर जायचं होतं. का? कारण पाऊस पडत आहे, त्यांचे गोटे भिजतील म्हणून त्यांना उबर पाहिजे होती. पण उबरने ती बुकिंग मला दिली नाही. का नाही दिली? कारण त्यांच्या स्वतःच्या ज्या गाड्या असतात ना, ड्रायव्हर वॉन्टेड, किंवा एखाद्याला 160 रुपयाचा तो पास विकायचा असेल म्हणून त्यांनी ती बुकिंग आपल्याला दिलीच नाही. मी बराच वेळ वेट करत होतो आणि बघता बघता जसं 11 वाजले, 11 वाजल्यानंतर यांचा पीक टाईम संपला आणि संपल्यानंतर 5 आणि 6 किलोमीटरच्या राईडसाठी फक्त आणि फक्त 110 रुपये आणि 120 रुपये, म्हणजे आपली लायकी या लोकांनी दाखवली 11 वाजल्यानंतर. 11च्या आधी एकदम फटेवाला रेट, मस्त आहे की. म्हणून सांगतो, काल आपल्याला काही आपलं काम झालं नाही. सकाळी असा विचार केलेलं, कडकवाला काम करूया, ठीक आहे, मंडे आज मजबूताला काम होईल. सकाळी सकाळी मला एक पर्सनल बुकिंग होती, त्या पर्सनल बुकिंगला पिकअप करण्यासाठी मी जात होतो, तेव्हाच ऑन दी वे बुकिंग लागली. त्याच्यामध्ये आपला उबर पास आपला झाला कट, 160 रुपये आपले झाले कट. आता 160 रुपये हे लोक जेव्हा आपल्याकडून घेतात तेव्हा लोक काय बोलत आहेत की आम्ही तुमच्याकडून कमिशन नाही घेते. लक्षात ठेवा भावांनो, जितक्या जणांना हे जे रॉंग इन्फॉर्मेशन जाते ना डोक्यामध्ये की आपल्याला पूर्ण पैसे का नाही भेटत, किंवा 300 रुपयाचं बिल आहे तर कस्टमरकडून 350 रुपये उबर घेतोय आणि आपल्याला 300 मध्ये 280-270 देतोय. तुम्हाला क्लिअर करतो आता, फक्त आणि फक्त कंपनी बोलते आम्ही कमिशन नाही घेणार आहे. टॅक्सेस ऑन फेअर किंवा बाकीचं TDS वगैरे हे असं काय ना काय मेन्शन असतं त्याच्यात, तर त्याचे पैसे कंपनी घेते आणि कमिशन पण कोणत्या ना कोणत्या ट्रिपमध्ये घेत आहे. संडेला रिटर्न भेटले तर भेटले, नाही तर नाही भेटत. आत्तापर्यंत मी काम करतोय, जेव्हापासून ड्राईव्ह पास चालू केलं तेव्हापासून उबरमध्ये फक्त आणि फक्त 202 रुपये आत्तापर्यंत रिटर्नमध्ये मला कमिशन, काय बोलतात ते, बॅक ऑफ की काहीतरी बोलतात ते लोक, फक ऑफ वगैरे तसं वाला काहीतरी आयटम तो आलेला आहे रिटर्न. त्याच्याशिवाय वेगळं काही आपल्याला रिटर्न आलेलं नाही आहे. म्हणजे विचार करा, कंपनी आपल्याला कसं म्हणजे बोलतात ना एड्यात काढते. एड्यात असं नाही म्हणत, आपली मजबुरी आहे म्हणून आपण लोक पण काम करतोय, पण स्वतः ते लोक फायदा कसा स्वतःचा करून घेत आहेत हे बघायच्यात. तर आज जेव्हा आपला 160 रुपयाचा पास जो आहे तो कट झाला होता, उबरला माहिती आपण फक्त चांगल्याने ट्रिप घेतो म्हणून तो आपल्याला ते देतच नव्हता कालच्या दिवशी. आजच्या दिवशी त्याला असं वाटलं ही बेकारवाली ट्रिप आहे, तरी पण यांनी उचलली, चल जाऊ दे. 160चा पास पण कट झाला. कट झाल्यानंतर त्याच्या पुढची बुकिंग, पुढच्या बुकिंगमध्ये आपले जसे ड्रायव्हर भाऊ असतात ना, हे उबर ओला वगैरे चालवतात, त्यांच्यापैकी एक जण हागला.
का हागला ते सांगतो. मला बुकिंग आली होती कुर्ला ईस्टवरून. त्या लोकेशनवर मी गेलो. लोकेशनवर गेल्यानंतर उबरमध्ये तो ब्लू सिम्बॉल दिसतो, तो पॉकीमॉनचा. एवढं समजलं की हा ब्लू सिम्बॉल ह्या लाल रंगाच्या जी सेलोरिओ गाडी आहे त्याच्यातनं वाचतोय, तो ब्लू सिम्बॉल म्हणजे दिसतोय त्याच्यात. तर त्याच्यामध्ये एक आपल्याला बुकिंग आली होती MD नावाने बुकिंग आलेली. आपण गेलो पिकअप लोकेशनवर गेल्यानंतर ती बुकिंग झाली कॅन्सल. कशी कॅन्सल झाली? 2 ते 3 वेळा मी त्याला कॉल केलं. नंतर तो बोलतो, अरे भाई थोडा ना गलती से बुक हुआ. मी मनात म्हटलं, अरे कुत्र्या, ह्याला चूक म्हणतात काय, हरामखोर. माझं CNG गेलं, माझा टाईम गेला. आणि त्याच्यानंतर कसं माहिती, आपला जसा तो टायमिंग निघत जातो ना, पीक टायमिंग, त्याच्यानंतर आपल्याला काम करायचं मन करत नाही. हे बघा, तुम्हाला बुकिंग दाखवतो मी कोणती होती ती. ही बघा, हे बघा, चुनाभट्टी कुर्ला. हे बघा मेन्शन आहे इकडे. थोडंसं तुम्ही पण उलटं सुलटं फिरवा आणि बघा याच्यात. हे बघा प्रॉपर मेन्शन आहे. तर ह्या बुकिंग नंतर माझ्या मनात असं आलं की आपले 160 रुपये आजचे झाले वेस्ट. का झाले वेस्ट ते पण सांगतो. कारण ठाण्याची बुकिंग भेटत होती, परत नवी मुंबई भेटत होती. एक बुकिंग मला अशी आलेली की 850 रुपये कुर्लावरून BKCला जायचे भेटत होते. फरक फक्त एवढा होता की त्याला वर्लीला जायचं होतं, स्टॉप ॲड केला होता, आणि परत BKC, असं करून 850 रुपये. एक बुकिंग अशी आली होती की BKCला जायचे 350-400 रुपये भेटत होते. प्रत्येक बुकिंग ॲक्सेप्ट करतोय. काय लिहून येते? अनदर ड्रायव्हर मॅच, रिक्वेस्ट गॉन. ह्यांचा हा गेला आणि त्यांचं ते गेला, ह्यांचं सगळं काय गेलं. पण आपल्या हातात बुकिंग नाही आली. का नाही आली? कारण 160चा रिचार्ज झालेला आहे ना आपला, म्हणून नाही आली. तर आजच्या व्हिडिओमध्ये असं नाही मी सांगत आहे की मी तुम्हाला डिमोटिवेट करतोय किंवा काय. बघा, सिम्पल सांगतो, किती काही झालं तरी मी प्रयत्न केला नाही असं नाही. माझी आजची अर्निंग किती झाली हे सगळं आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगत नाही. सिम्पल तुम्हाला सांगतो, अर्निंगबद्दल आपण कधी व्हिडिओ वगैरे बनवत नाही. पण एवढं सांगू शकतो की कुठे ना कुठे आपल्याला थोडंसं सॅटिस्फॅक्शन वाटलं, तेवढ्यापुरतं मी कमवलं. तर हे कमाई करण्यासाठी फक्त आणि फक्त पेशन्स लागतं. कारण कंपनी तुमची खोलून वाजवायला चालू करते 160 रुपयासाठी, फक्त 160 रुपयासाठी. आपल्या लोकांची किंमत किती आहे? 160 रुपये पर डेचे 160 रुपये आपण त्यांना देतोय. त्याच्यानंतर ते लोक आपली मारतायत खोलून. आता उबरमधनं मला एक असा मेसेज आला होता खास करून. त्याच्यावरती तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता. पण हा जो मेसेज होता खास करून, हा फक्त आणि फक्त यूट्यूबवर जितके जण व्हिडिओ बनवत आहेत ना, त्यांची सगळ्यांची वाजवण्यासाठी होता. म्हणजे जितके जण यूट्यूबवर उबेरबद्दल काही अगेन्स्टमध्ये जाऊन व्हिडिओ बनवत आहेत, तर त्यांचं प्रत्येकाचं उबेर करणारे ID बंद. हे कसं करणार आहे, काय करणार आहे, जर तुम्हाला हवं असेल फुल इन्फॉर्मेशन मी डिटेलमध्ये देणार आहे. म्हणजे कुठेही तुम्हाला असं हे नाही वाटायला पाहिजे की अरे बोलतात ना की असं काय हे नव्हतं, म्हणजे बोलतात ना वरच्यावर इन्फॉर्मेशन नव्हती, प्रॉपर इन्फॉर्मेशन. त्याचबरोबर जो लास्ट कस्टमर होता गाडीत, तो बघा हे विसरून गेला गाडीत. हे बघा, हे आपल्या काय कामाचं नाही आहे, पण हे विसरून गेला. भावाचं पडलं इकडे खाली आहे, तो गेला तिकडे मागे बॅग शोधायला. आता ह्याला ना मी हे देऊ शकलो असतो. माझं एका भावावर बोलणं चालू होतं. तो मला बोलला की अरे तू का नाही दिलं? म्हणलं माझी मर्जी, मला नाही द्यायचं. मला विचारलं त्याने, तू पितो का? म्हणलं आपण नाही हे सगळं पियत. पण हे मी का नाही दिलं त्याला, यामागे मी तुम्हाला रिझन सांगतो. पटेली बघा कस्टमर्स लोकांची किती असते, पॉकीमॉन लोकांची. त्यांनी बुक केल्यानंतर मी होतो अपोजिट साईडच्या रोडला. मला म्हणतो या साईडला येशील का? बुकिंग कशात आलेली? उबर गोमध्ये. ठीक आहे, मी ॲक्सेप्ट केली, माझी चुकी, पण आपली मजबुरी पण होती, नो डाऊट. मी असं नाही म्हणणार की प्रीमियम गाडी आली तुम्हाला तरी पण उबर गोमध्ये आली तरी तुम्ही अशी हरकत का करते, तसं काय नाही, नो कंप्लेंट्स. पण त्याचबरोबर जेव्हा आपल्याला ही बुकिंग आलेली, मी त्याच्या लोकेशनवर U-टर्न मारून आलो. हा मस्त आहे की आपला फुकतोय तिकडे बाहेर उभा राहून. म्हणजे 2-3 मिनटं आपली त्याच्यानंतर गेली तिकडे. त्याचं काहीतरी 2 बॅग होते. मला वाटतं पुण्यावरून तो आलेला होता मुंबईला. चेंबूरला उतरला. चेंबूरला तो काहीतरी स्टॉपचं नाव आहे मैत्री पार्कच्या इथे तो उतरला असेल शिवनेरी बसमधनं. त्याच्या 2 बॅगा होत्या. 2 बॅगा. मला विचारलं डिक्कीमध्ये जागा आहे का? मला आहे ना डिक्कीमध्ये जागा. ओपन केली डिक्की, असं उचललं बॅग. हे बघा अशी उचलली त्यांनी, अशी टाकतात ना तसं टाकलं. मी मनात म्हटलं ह्यांची वट बघा, वट पॅसेंजर लोकांची वट बघा किती असते. म्हणजे विचार करा, दुसऱ्यांच्या वस्तूमध्ये आपण काहीतरी ठेवतोय आपली स्वतःची वस्तू, तर डायरेक्ट फेकून देतात. साले हरकत असे करतात जसं बोलतात ना स्वतःची गाडी आली आहे पिकअप करायला, तसं. म्हटलं जाऊ दे, चल ठीक आहे. दोन्ही बॅगा ठेवल्यानंतर डिक्की बंद. आतमध्ये बसल्याचा बका वास कसला. हे काय काहीतरी मिंट आहे की काय कनेक्ट आहे काय माहीत नाही, त्याचा वास बका. म्हटलं मरू दे. हा परफ्यूम होता, हा मारला चपाचप. मारल्यानंतर कुठे ना कुठे तो वास जरा कमी आला. मला बोलतो नया गाडी आहे का? म्हटलं हा नाही आहे.
बोला ठीक आहे, अच्छा लगा, थोडा अच्छा गाडी आहे. मी मनात म्हटलं पण तू कस्टमर भिकारी आलास ना, त्याचं काय? तुम्ही लोक घाण करतात. नंतर पुढचा कस्टमर जो गाडीत बसतो तो बोलतो, अरे भैया आपने सिगरेट पिया आहे की आपने ये किया आहे की वो किया आहे की, ह्यांना तर अक्कल नसते. गेलो तिकडे त्याच्या ड्रॉप लोकेशनवर, म्हणतो इकडे नाही उतरायचं, थोडं पुढे उतरायचं. पुढे उतरल्यानंतर ते पटेलीमध्ये असतात ना, अर्धा दरवाजा ओपन ठेवणार, मग जाणार मागे डिक्कीमध्ये. अरे दरवाजा ओपन, एसीची हवा जाते बाहेर, काय पडलं नाही यांना? आपल्या बापाचं काय, आपल्या बापाचीच गाडी आहे, तसावाला यांचा हिशोब असतो. त्यांनी सामान काढलं, सगळं स्वतःचं घेतलं सामान. मी बघितलं हे पॅकेट त्याचं इथे खाली पडलं होतं, कारण मी आहे ना दरवेळी लक्ष ठेवतो मागच्या सीटवर काय पडलंय काय नाही, कारण कधी कधी सेलफोन वगैरे राहिला तर आपल्याला परत डबल फेरी होणार ये जा करण्यात. म्हणून मी खास लक्ष दिलं. जसं दिसलं मला, उचललं, माझ्या ग्लो बॉक्समध्ये टाकलं. आता ग्लो बॉक्समध्ये का टाकलं? आपले मित्रमंडळी असतील किंवा कोण असेल एखाद्या वेळी, ते वॉशिंग सेंटरवाले वगैरे असतात, गाडी धुणारे वगैरे, ते लोक आपले एकदम खासम खास आहे. तर मी काय लॉजिक वापरतो ते पण तुम्हाला सांगतो, की अशा वेळी त्यांना द्यायचं. तो पण समोरचा खुश, आतमध्ये 6-7 तर आहेत ना याच्यामध्ये, तो पण खुश, बोलायला अरे बाबाने आपल्याला मस्त दिलं वगैरे, तो पण खुश, मरू दे. तर आपली गाडी पण कधी बोलतात ना 3रा-4था नंबर असेल तर पहिल्या नंबरवर घेतो धुवायला. त्या हिशोबाने आपण विचार केला की त्याला देऊया. तो आला परत पॉकीमन, आला दरवाजा ओपन केलं. बोलो कुछ रे गया क्या? नाही नाही नाही, ऐसे थोडं देख. झालं ना, जा आता, मनात म्हटलं. असे लोक असतात या लाईनमध्ये. असे पण काही लोक आहेत की जे लोक बिलमध्ये फक्त 2 रुपये वाढले. लास्ट टाइम मला एक पॉकीमन असा भेटला होता, चुनाभट्टीवरून मी तिला लालबागला सोडलेलं. तिचं बिल दाखवत होतं 336 रुपीज तिला उबर बुक करताना, आणि मी तिच्या लोकेशनवर पोचल्यानंतर तिच्यासाठी तिकडे वेट केल्यानंतर जो वेटिंग चार्जेस असतो तो ॲड झाला, फक्त 2 रुपये ॲड झाला वेटिंग चार्जेस, पण 336 रुपीज तिने तिचं ऑनलाईन पेमेंट केलं. आणि मला म्हणते की अरे 2 रुपये कैसा बढ़ा? मतलब देखो जो है वो मैं मेरे से नहीं ले रहे, ठीक है, जे काय त्याच्यात दाखवतं ॲप्लिकेशनमध्ये वही मैं आपसे अमाउंट ले रहे, 2 रुपये ही है ऊपर का, और वेटिंग चार्जेस जो है वो लगे. तर तिने मला ते 2 रुपये परत रिटर्नमध्ये, ते तिच्याकडे जीपे तिचं काय चालत नव्हता, नेटचं परत तिकडे काहीतरी हागायला झालं होतं त्या नेटला, तिने मला 10चा कॉईन दिला आणि मी रिटर्नमध्ये तेच 2 रुपयांना तिला ना, म्हणजे बोलतात ना 2 रुपयाचे उरलेले 8 रुपये हे मी तिला जीपे केले. म्हणजे विचार करा, कस्टमर जे आहेत ते असे निच्चड आहेत. आता तुम्ही असा विचार कराल की तू का तुझे 2 रुपये घेतलेस? मग ते 2 रुपये माझ्या मेहनतचे होते ना, म्हणून मी घेतले. पण ते लोक आपले 2 रुपये, ठीक आहे, ते सोडत पण नाही. काय बोलली आधी ती? 8 रुपये तिने घेतले तिच्या मेहनतचे, ठीक आहे, मी रिटर्न केले, चांगली गोष्ट आहे. तिने मागितले, मी जीपे केले, त्याचं नो डाऊट. पण ती 2 रुपये द्यायला तयार नव्हती. निच्चड कोण याच्यात ते तुम्ही सांगा, चिंदी चोर कोण याच्यात? असे कस्टमर्स या लाईनमध्ये भेटतात आपल्याला. काही जण तर विचार नाही करू शकत की स्वतःचीच गाडी समजतात, बुक करणार, नंतर बोलणार अरे इसमें तो 8 मिनिट बता रहा था. अरे ह्याच्यातच तू बसून जा, मग त्याच्या मोबाईलवरती, मोबाईल ठेव बोच्यावर नाही, त्याच्यातच जा ना तू. असे लोक असतात यार. म्हणजे विचार करा, असे पब्लिक आपल्याला भेटतात. तर हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. आणि उबर कसं काय येणाऱ्या टाईममध्ये, उबरमध्ये जितके पण जण हे यूट्यूबवरती व्हिडिओ बनवतात आणि उबरच्या अगेन्स्ट बनवतात, त्यांचं कसं काय ID बंद करणार आहे ह्याच्याबद्दल जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, नक्की आपण ह्याबद्दल व्हिडिओ बनवणार. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. तुमची कमाई काल आणि आज कशी आली ते पण नक्की सांगा. So this is Smith signing off from my channel Smith and you. Bye bye, take care, keep smiling, be happy, drive safe and be safe. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय मनसे.